प्रकरण 12. चमत्कार कशाला म्हणावे? ह्या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात जादूबद्दल बोलताना परीकथेतील जादू, उदाहरणार्थ शापाने बेडूक होणारा राजपुत्र, अल्लादीनचा दिवा आणि जादूगाराची जादू, उदाहरणार्थ दृष्टिभ्रम, रेशमी रुमालाचा ससा बनवणे, मांसाचे 2 तुकडे करून परत जोडणे असे 2 प्रकार आपण पाहिले. परीकथेतल्या चमत्कारांवर आणि जादूगारांच्या जादूवर कुणी विश्वास ठेवत नाही. भोपळ्याची राजेशाही बग्गी ही फक्त सिंड्रेलाच्या गोष्टीतच धावते आणि टोपीतून ससे जादूने नाही तर हातचलाखीने येतात. पण अशाही काही अतिनैसर्गिक शक्तींच्या कथा आहेत की अगदी चमत्कारिक असूनही त्यांच्यावर माणसं आजही डोळे मिटून विश्वास ठेवतात. त्यातले चमत्कार खरोखरच घडले होते असं मानतात. हे प्रकरण अशा चमत्कारांबद्दल आहे. दिव्य, अतिनैसर्गिक, अतिमानवी आणि तरीही लोक खरे म्हणतात असे चमत्कार. परीकथा ह्या शेवटी कथाच आणि जादूगार करतो ती खरी हातचलाखीच. पण चमत्कार ही चीजच वेगळी आहे. यात काही गूढ कथा आहेत, भूतकथा आहेत, अनेक वर्ष विस्मृतीत गेलेली कुणी प्रसिद्ध हस्ती स्वप्नात आली आणि दुसऱ्याच दिवशी ती गेल्याची बातमी आली अशा अतश्चर्य योगायोगाच्या गोष्टी आहेत. जगभराच्या शेकडो धर्मांनी तर अशा चमत्कारिक दैवी चमत्कार कथांचं बरंच रतीब घातलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अशी ही एक धर्मकथा आहे की सुमारे 2000 वर्षांपूर्वी जीझस नामेकरू एक फिरस्ता यहुदी प्रवचनकार एक लग्न समारंभाला गेला. पाहतो तो तिथलं मद्य संपलेलं. त्याने तिथे पाण्याचं वाईनमध्ये रूपांतर करून टाकलं. अत्युत्तम वाईन. भोपळ्याची बग्गी होणार किंवा टोपेतून ससे निघणार. दैवी चमत्काराचा शिक्का न मारणारी माणसं. रा जीझस यांच्या गोष्टीवर पैगंबराने उडत्या घोड्यावरून थेट स्वर्गारोहण केल्याच्या कथेवर मात्र सर्वस्वी विश्वास ठेवतात. अफवा, योगायोग आणि पटकरणी कथा. प्रत्यक्ष चमत्कार पाहिल्याचं सांगणारे विरळच. प्रत्यक्ष चमत्कार पाहिल्याचे सांगणारे विरळाच. बहुतेकदा कुणाच्या आत्याच्या नंदेच्या जावयाच्या मावशीचा हा अनुभव असतो आणि आपल्यापर्यंत तिखट मीठ लावून येतो. या कथांचं मूळ एखाद्या प्राचीन दंतकथेत किंवा घटनेत असतं आणि पिढ्यानपिढ्या त्यात इतके बदल होतात की मुद्दलात घटना काय घडली याचा काहीही मागमूस लागणं शक्य नसतं. कुणीही सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध व्यक्तीचं देहावसान होण्याचा अवकाश ती व्यक्ती कुणाला तरी प्रत्यक्ष दिसल्याच्या कथांना ऊत येतो अगदी जगभर. उदाहरणार्थ एल्व्हिस प्रेस्ले, अडॉल्फ हिटलर, मेरिलिन मनरो आणि असे अनेक. अशा सांगोवांगीच्या गोष्टी सांगत राहण्यात लोकांना का कुणास ठाऊक पण मजा येते. अगदी उत्साहानं ते काम चालतं. अफवा झपाट्यानं पसरण्याचं हे एक प्रमुख कारण. अगदी अलीकडंच उदाहरण घ्या ना. मायकल जॅक्सन गेल्यावर 2009 एका प्रसिद्ध चॅनलच्या टीव्ही
चमूला जॅक्सनच्या नेव्हरलँड नावाच्या अजब घराची सफर घडवण्यात आली. या चित्रीकरणात एका दृश्यात एका व्हरांड्याच्या टोकाला एक जॅक्सनसारखी आकृती दिसत होती. अगदी पुसट धूसर अशी ती प्रतिमा होती. पण जॅक्सनच्या भुताची अफवा पिकायला पुरेशी होती. आम्ही अमक्या ठिकाणी पाहिलं म्हणणारे लगेच निपजले. एकाने आपल्या चकचकीत गाडीच्या फोटोत भूत दिसत असल्याचं पिल्लू सोडलं. गाडीच्या बॉनेटमध्ये आकाशातल्या ढगाचं प्रतिबिंब पडलंय हे खरं तर अगदी स्पष्ट आहे. पण जॅक्सन भक्तांच्या जन्मादी कल्पनाशक्तीला त्यात फक्त भूत आणि भूतच दिसतंय. यूट्यूबवर या चित्राला 15 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. ह्याचं कारण अगदी उघड आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि आपल्या मेंदूला आसपास मानवी चेहरा नसतानाही मानवी चेहरा शोधण्याची उपजत खोड आहे. ढग असो, भाजलेला ब्रेड असो वा भिंतीवरचे डाग असोत, आपण नाक डोळे शोधत राहतो. भयकथा ह्या कथा म्हणून उत्तम असतात, विशेषतः भूताखेतांच्या आणि खऱ्या म्हणून खपवलेल्या. मी 8 वर्षांचा असताना आम्ही एका काटेकुटवासे असलेल्या 400 वर्ष जुन्या ककूज नावाच्या हवेलीत राहायचो. या ठिकाणी एका धर्मगुरूचा आत्मा एका गुप्त भुयारात राहतो अशी वदंता होती. पायऱ्यांवर पावलं वाजायची. त्या भुताची पण नेहमी एक पायरी जास्त वाजायची, कारण त्या धर्मगुरूच्या काळी जिन्याला एक पायरी जास्त होती म्हणे. शाळेत हे मित्रांना सांगताना किती मजा यायची. त्यावेळी खऱ्या खोट्याचा विचार तर माझ्या मनाला शिवलाही नाही. माझी हवेली जुनी पुराणी होती आणि मित्र अचंबित होत होते. एवढं सुख रगड होतं. भूताखेतांच्या चमत्काराच्या गोष्टी सांगण्यात एक थरार असतो. चमत्कारांचंही तसंच आहे. हे चमत्कार तेव्हा लिहिले जातात, छापले जातात, ग्रंथित होतात तेव्हा त्यांना आव्हानच उरत नाही. त्यातून असं पुस्तक जर प्राचीन असेल तर विचारायलाच नको. अशा वदंतांना आता प्राचीन परंपरेचा साज चढतो. मग विश्वास आणखी दुणावतो. हे थोडं विचित्र आहे. ताज्या घडामोडींच्या कथा या यथातथ्य असण्याची शक्यता अधिक. जुन्या कथांवर पिढीगणिक बदलांची फूट जास्त, पण जुन्याचीच विश्वासार्हता जास्त. मायकल जॅक्सन नुकताच गेला, त्यामुळे तो मंगळावर दिसला यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही. पण न जाणो आजपासून 2000 वर्षांनी विचित्र योगायोगही असेच. वर्षानुवर्ष विस्मरणात गेलेला माणूस स्वप्नात येतो काय आणि सकाळी त्याचंच पत्र येतं काय, ह्याची संगती कशी लावायची? किंवा त्या व्यक्तीचं चक्क रात्रीतून निधन झाल्याचं कळतं. या विचित्र योगायोगाला काय म्हणावं? ह्याला दुसरं काहीच म्हणू नये, निव्वळ योगायोगच म्हणावा. नेहमीच्याच अपेक्षित घटनांच्या कथा होत नाहीत. अनपेक्षित अतर्क्य योगायोगाच्याच तर कथा होतात. रात्री स्वप्नात माझ्या लांबचा काका आला आणि सकाळी पाहतो तो आपला
शाबूत असं कुणी सांगत फिरत नाही, नाही का? कथा जितकी भयप्रद आणि विचित्र तितका प्रसार जास्त. कुणाच्या स्वप्नात जुन्या काळातली सुप्रसिद्ध सिनेतारका पहिल्यांदाच हजेरी लावते आणि दुसऱ्याच दिवशी ती स्वप्नसुंदरी गेल्याचं कळतं. झालं साहेब, मजकूर लगेच वाचकांच्या पत्रात. या निरोपाच्या भेटीचं रसभरीत वर्णन करतात. पण क्षणभर विचार तरी कराल. हा त्या वर्तमानपत्राच्या कोटीभर वाचकांपैकी फक्त एकाचाच अनुभव आहे. ब्रिटनमध्ये दर 2 दिवशी 2000 मृत्यू घडतात आणि दर रात्री 100 कोटींना तरी स्वप्न पडत असतील. 100 कोटी विरुद्ध 2000 ही आकडेवारी बघता स्वप्नी दिसलेला कोणी ना कोणी कधी ना कधी गेल्याची वार्ता येणं हा काही अशक्य योग नाही. अतर्क्य तर नाहीच नाही. पण नेमके हेच योगीराज वाचकांच्या पत्रात हजेरी लावतात. शिवाय कथाकथन हे तिखटमीठ लावूनच होत असतं. ऐकली त्यापेक्षा सांगताना कथा सुरस आणि चमत्कारिक व्हावी असाच प्रयत्न असतो. मूळ कथा आपल्याला रंजक करून ऐकवली जाते आणि सांगताना आपण ती रोमांचकारी करून सांगतो. स्वप्नातली व्यक्ती सकाळी गेल्याचं ऐकताच कुणी ती किती वाजता निवर्तली याची चौकशी करतो. गेलेली व्यक्ती पहाटे 3च्या सुमारास वारली अशी माहिती कळते. पण स्वप्नही 3च्या सुमारास पडल्याचं आपोआपच सांगितलं जातं. आता हळूहळू सुमारास बाजूला पडतो आणि नेमकं याची जागा घेते. कथानगनिक प्राणही नेमके 3 वाजता कुडी सोडतात आणि कुणाच्या आत्याच्या नंदेच्या जावयाला स्वप्नही नेमकं 2 वाजून 60 मिनिटांनीच पडायला लागतं. योगायोगाची संगतही कधी कधी लागते. जगप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन यांची पत्नी टी.बी. न वारली. तिच्या खोलीतल्या घड्याळाचे काटेही नेमके त्याच वेळी थांबले. आहे की नाही अघटित? पण डॉ. फेनमन हा महान शास्त्रज्ञ समजला जातो ते काही उगीच नाही. त्याने याही गुडाचा छडा लावला. घोळ घड्याळात होता. ते तिरकं केलं, आखी बंद पडायचं. त्या अंधाऱ्या खोलीत ड्युटीवरच्या नर्सने मृत्यूची वेळ पाहण्यासाठी हे घड्याळ थोडं खिडकीकडे कलतं केलं. ते पडलं बंद. अर्थातच नेमकं मृत्यूच्याच वेळेला. यात चमत्कार तो कसला? सगळा खेळ तांत्रिक बिघाडाचा होता. तांत्रिक बिघाड नसता आणि अगदी मृत्यू घटिकेलाच घड्याळाची किल्ली संपली असती तरीही काही फार चमत्कारी गोष्ट नाही. अहोरात्र मिनिटा-सेकंदागणिक अमेरिकेत अनेक घड्याळं बंद पडत असतील आणि अहोरात्र मिनिटा-सेकंदागणिक माणसंही मरत असतील. पण घड्याळ बरोबर 4:50 थांबलं. पण कुणीही मेलं नाही बुवा. ही बातमी होत नाही. एक लुच्चा मांत्रिक चक्क टीव्हीवरून मनशक्तीने बंद घड्याळ चालू करून दाखवायचा. भर कार्यक्रमात तो
तो सर्व दूरच्या प्रेक्षकांना घरातलं बंद घड्याळ हातात गच्च धरा असं आवाहन करून मनशक्ती केंद्रित केल्याचा आव आणायचा. काही वेळातच शेजारचा फोन वाजायचा आणि पलीकडून अमेरिकेतल्या कुठल्या तरी कोपऱ्यातून बोलणारी व्यक्ती भारावलेल्या उत्साही आवाजात तिचं घड्याळ सुरू झाल्याचं सांगायची. एक कारण हे थोडंसं फेनमनबाईंच्या गोष्टीसारखं असू शकेल. आत्ताच्या घड्याळांची बात सोडा, पण तेव्हा किल्लीची घड्याळ होती. किल्ली संपलेलं घड्याळ किल्ली द्यायला उचललं की त्या धक्क्याने त्याची स्प्रिंग हलायची आणि ते थोडा वेळ पुन्हा टिकटिकू लागायचं. घड्याळ हातात घट्ट धरलं की त्याला थोडी ऊब मिळते आणि यानेही स्प्रिंग हलू लागते. असं क्वचितच होतं, पण ते पुरतं. तेव्हा देशभर टीव्हीचे हजारो प्रेक्षक एकाच वेळी आपापली बंद घड्याळं उबदार हातात घट्ट धरणार आहेत. तेव्हा 10,000त एखादं घड्याळ सुरू झालं तरी बास झालं. तो एक फोन मनशक्तीची प्रचिती द्यायला पुरेसा आहे. घड्याळ चालू न झालेले 9,999 लोक फोन करण्याचा प्रश्नच नाही. ते गुलदस्त्यात राहतात. त्यांना गरज आपल्यापर्यंत पोहोचताच नाही. त्यांची नकार घंटा आपल्याला ऐकू येण्याचा प्रश्नच नाही.